आणि एक अशी जी भाजीची वाटी असते ना, ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला. त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा चौथा चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा चौथा चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे. म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट. म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो. जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेलं आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही. अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं. जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावू शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते. म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटांसाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं. अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही. म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा
मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या. आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला, कारण तेल छान असे तापलेलं होतं. आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचा आहे. फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल, कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता. कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा. आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते. जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसिली स्पंजी खमंग ढोकळा तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील.
अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत असे हे खमंग ढोकळे झालेले आहे। यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता किंवा असे सुद्धा खायला हे खमंग ढोकळे अगदी चविष्ट लागतात। तर या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे 1 वाटी। आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं। 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते। आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। ते यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा थोडासा फुलू द्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते। असं झालेलं आहे। रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा। चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो। त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने। काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं। आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला। तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ। तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे। असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण। आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा, म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो। तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे। आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे। आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच ते मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसर येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे।
मस्त छान अशी जाडी पडते। जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात। तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते। एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहेत आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवतो। भांडं घ्यायचं आहे आणि ही घरातली जी आपली रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीच्या प्रमाणानेच मी तुम्हाला हे ढोकळ्याचं साहित्य दाखवत आहे। या वाटीनेच रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा तांदूळ जर का नसेल तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता जुना किंवा कोलम तांदूळाचा सुद्धा खमंग ढोकळा छान येतो। त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 2 चमच पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे। सगळं एकाच बाउलमध्ये टाकलं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ आहे। रेशनचा तांदूळ हा काळपट असतो म्हणून 3 ते 4 पाण्याने हा जो तांदूळ आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडत धुवून घेते। तर मंडळी डाळ तांदूळापासून तयार होणाऱ्या खमंग ढोकळ्याची रेसिपी याआधी सुद्धा मी एक टाकलेली आहे आणि त्या खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला आतापर्यंत जवळपास 32 लाख लोकांनी पाहिलेले आहे। पण त्यावरती काही कमेंट्स होत्या त्या कमेंट्स लक्षात घेऊन मी पुन्हा तशाच प्रकारचा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा खमंग ढोकळा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता 4 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर आता हे भिजवायचं आहे म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। डाळ तांदूळाच्या वरती 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी भिजून घ्यायचं आहे। तर सकाळी 8 वाजेला मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत घातले। आता दुपारचे वाजलेले आहे 3 म्हणजे मी टायमिंग सहित तुम्हाला हा व्हिडिओ सांगते म्हणजे तुम्ही जेव्हा खमंग ढोकळा बनवाल तो अगदी परफेक्ट होईल। 3 वाजेला हे जे वाटण आहे ते वाटून घेते। यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी काही शिल्लक आहे। मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये थोडे ज्यानुसार हे वाटले जातील त्यानुसार डाळ तांदूळ टाकायचे आहे। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे। वाटताना मात्र अगदी बारीकच हे मिश्रण आपल्याला वाटायचं आहे। अशाच प्रकारे सगळे डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले आहे। हे डाळ तांदूळ वाटत असताना शक्य तेवढ्या कमी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे नंतर मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिटकते ते वायाही जात नाही। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या वाटून घेतलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकलं। त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं काही सेकंदसाठी फेटून घेतलं। तुम्ही थिकनेस पाहू शकता इतपत हे घट्ट सरस राहू द्यायचं आहे। झाकण ठेवते। आता सध्या थोडी थंडी आहे। जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला हा खमंग ढोकळा बनवून दाखवत आहे। थोडी थंडी असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलावं त्यासाठी किचन नॅपकिनने अशा प्रकारे गुंडाळून ठेवते। आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते। आता सकाळचे वाजलेले आहे 9 वाजेला तुम्हाला हे पीठ दाखवते। उन्हाळ्यामध्ये खमंग ढोकळा तुम्ही करत असाल तर रुमाल लावायची काही गरज नाही। पीठ मस्त असं हे फुलून आलेलं आहे। छान जाडी सुद्धा पडलेली आहे। मिक्स करून घेते। असं थोडं घट्टसर राहू दिलं ना पीठ छान असं हे फुलतं आणि जाडी सुद्धा छान पडते। आता हे घट्ट आहे एवढ्या घट्ट पिठाचा आपल्याला खमंग ढोकळा करायचा नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। साधारण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच एवढं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेते। असं हलकं फुलकं मस्त असं हे पीठ झालेलं आहे ढोकळ्याचं। आता यामध्ये साखर टाकते। पोहे खाण्याचे चम्मचने 2 चम्मच अशीच अख्खी साखर घातली आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे खाण्याचे चम्मचने सांगायचं झालं तर साधारण 3 ते 4 चमच एवढं तेल टाकायचं आहे। मीडियम साईजचा 1 चमच साधारण 1 पळी तेल टाकलं आणि सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो हळद आपल्याला ही कमी वापरायची आहे। हळद आणि बेकिंग सोडा आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा खमंग ढोकळ्यामध्ये लालसर स्पॉट येतात आणि हा डाळ तांदूळाचा ढोकळा आहे। यामध्ये जर का हळद आपण कमी टाकली एवढे तर ढोकळा हा पांढरट येतो। ढोकळ्याला अगदी मार्केट सारखा रंग यावा त्यासाठी थोडासा खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये मी टाकते। हा जेल रंग आहे जे केक वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो ना त्या रंगाचा मी वापर करते। फक्त 2 थेंब रंगाचे टाकले आणि मिक्स करून घेते। तुमच्याकडे नसेल किंवा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात पण हळद मात्र जास्त वापरू नका।
असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. झाकण ठेवून असंच राहू देऊ. तोपर्यंत गॅसवरती स्टीमर ठेवायचा आहे. पसरट कढई घेतली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे साधारण 2 ते 2.5 ग्लास आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे. गॅस चालू केलेला आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये खमंग ढोकळा करायचा आहे त्या ताटाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. ताट हे कढईमध्ये ठेवून घेते. तोपर्यंत हे जे पीठ आहे असंच झाकून होतं. पुन्हा थोडं मिक्स करून घेते. तुम्ही थिकनेस पाहू शकतात. इतपतच हे पातळसर असायला हवं. यापेक्षा जास्त सुद्धा पातळसर नको आणि घट्टसर सुद्धा नको. त्यानंतर एक इनोचे सॅचेट घेतलेले आहे. तर इनो घेताना आपल्याला हा लेमन फ्लेवरमध्येच घ्यायचा आहे. दुसऱ्या फ्लेवरचा घेऊ नका. घेतलास तर ढोकळ्याची चव वेगळीच लागेल. इनोचे सॅचेट टाकलेले आहे. इनो छान असा ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि अगदी फास्ट मिक्स करून घेतलं. तर मैत्रिणींनो, याआधी आपल्या चॅनलवरती डाळ तांदूळाच्या खमंग ढोकळ्याची जी रेसिपी अपलोड केलेली आहे ती खूप अशी व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये मी दही वापरलेलं होतं. पण बऱ्याच ताईंची कमेंट्स यायची का ताई यामध्ये जर का दही नाही टाकलं तर खमंग ढोकळा कसा होतो, म्हणून मी या खमंग ढोकळ्यामध्ये दही वापरत नाही. अगदी फास्ट हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ताटामध्ये ओतायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच राहू द्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आता ढोकळा हा शिजत आहे तोपर्यंत ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी सुद्धा आपण करून घेऊया. तर अशा ह्या ग्रीन चटणीसाठी लागणारं साहित्य अशी ही लहान वाटी आहे. त्या लहान वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. यालाच काही भागामध्ये डाळवं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं आणि थोडा कोथिंबीर. देठासकट घ्यायची आहे कोथिंबीर, म्हणजे चव छान येते. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या. आता हे जे घेतलेलं साहित्य आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. लहान असं चटणीचं हे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण, त्यासोबतच घेतलेली फुटाण्याची डाळ सुद्धा टाकायची आहे. चवीनुसार मीठ. यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओलं खोबरं असेल तर, आणि अगदी थोडंसं जिरं. आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम फाईन बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये ही आपली चटणी तयार झालेली आहे. थिकनेस ही तुम्ही पाहू शकता. चटणी इतपत ही घट्टसर आहे. आता ही चटणी एका वाटीत काढून घेते. तोपर्यंत ढोकळा सुद्धा झालेला आहे. साधारण 20 मिनिटाच्या जवळपास वेळ झालेला आहे. झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता पूर्ण ढोकळा हा असा फुलून आलेला आहे वर. यामध्ये स्पून असा टोचून दाखवते. अगदी क्लीन निघालेला आहे, कुठेही चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा असा हा पूर्णपणे शिजलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि खाली थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा. ढोकळ्याला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅनमध्ये साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी थोडी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मग चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. तर मिरच्या मी अख्ख्या घेतलेल्या आहे, पण आतमधून चिरून घेतलेल्या आहे. त्यासोबतच थोडासा हिंग आणि थोडी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एवढं हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर पांढरी तीळ सुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता. मिरची ही मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. तळली गेलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. ढोकळाही तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालेला आहे. असा दाबला ना लगेच तो अगदी स्पंज सारखा दाबला जात आहे. आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला कट करायचा आहे. हा जो तडका आहे ढोकळ्यावरती टाकते. पूर्ण तडका पसरून घ्यायचा आहे. ही फोडणी. आता ढोकळा आपल्याला कट करायचा आहे. ढोकळा मात्र पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा ढोकळा चटणीसोबत खायचा नसेल तर यामध्ये गोड पाणी नक्कीच टाका. ते पाणी कसं टाकायचं, तर अशाच प्रकारची फोडणी ही पसरून घ्यायची आहे आणि ढोकळा कट केल्यानंतर अर्ध्या कप पाण्यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 1.5 ते 2 चमच साखर ही विरघळून घ्या आणि ते गोड पाणी गार
या खमंग ढोकळ्यावरती टाका. मग खमंग ढोकळा अगदी चविष्ट लागतो आणि घशामध्ये अजिबात अडकतही नाही. आपल्या आवडीनुसार ढोकळ्याचे पीसेस कट करायचे आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा सुरी ही अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा हा ताटाला अजिबात चिटकत नाही. त्यानंतर थोडी कोथिंबीरची पानं, हवं वाटल्यास तर बारीक शेव, खोबऱ्याचा खीस सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. आता एक खमंग ढोकळा मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते. रंगही किती मस्त असा आलेला आहे खमंग ढोकळ्याला. त्यासोबतच मस्त अशी जाळी सुद्धा ही खमंग ढोकळ्याला पडलेली आहे. हा खमंग ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्टही आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकता अगदी स्पंज सारखाच हा खमंग ढोकळा दाबला जात आहे. तर हे धावण बनवण्यासाठी या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे. जो 0 नंबरचा असतो ना, तोच आपल्याला रवा घ्यायचा आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे म्हणून 1 वाटी दूध घ्यायचं आहे. तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता, पण छान असा चविष्ट आपल्याला हा पदार्थ करायचा आहे, म्हणून मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे. दूध रव्यामध्ये मिक्स करून 5 ते 10 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं झालेले आहे. रवा दाखवते. बारीक रवा असल्यामुळे हा पटकन भिजतो. आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. म्हणजेच नारळ फोडून त्यातलं खोबरं काढून जो पाठीचा भाग काळा असतो ना, तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करायचा आहे आणि मग तो किस घ्यायचा आहे. 1 वाटी. तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी दळलेली साखर घ्यायची आहे. साखर घ्यायची नसेल तर गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पाव वाटीप्रमाणे अगदी परफेक्ट ठरतं. तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे सगळं साहित्य घेतलेलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, हे मिश्रण असं थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून मी पुन्हा या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे. पहा, अगदी थोडंच दूध घेतलेलं आहे. साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे इतपत दूध घेतलं आणि दूध टाकायचं आहे. पुन्हा हे मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. पहा, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. थिकनेसही तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर मी हे प्लेन फ्लेवरचं इनोचं साचेट घेतलेलं आहे किंवा तुम्ही खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा घेऊ शकता. अर्ध साचेट टाकायचं आहे. साधारण पाव चमचा इतपत इनोची पावडर घातली. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला इनो किंवा खाण्याचा बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर मी ज्या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे ना, म्हणजे रव्यामध्ये दूध मिक्स केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ताजं फ्रेश दही वापरू शकता. दही वापरत असाल तर खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे घालायचं नाही. आता सगळं हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि थोडंसं तूप लावून घेते. तर या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे मिश्रण घ्यायचं आहे. असं 1 चमचाभर मिश्रण घेतलेलं आहे. मध्यभागी टाकायचं आहे आणि थोडंच पसरवायचं आहे. खूप पातळसर सुद्धा लेअर करायची नाही आणि जास्त सुद्धा जाड राहू द्यायचं नाही. पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे शेकू द्यायचं आहे. असं हे मिनिटभरासाठी राहू दिलेलं आहे, म्हणजेच काही सेकंद. आणि आता झाकण काढून दाखवते. वरची बाजू अशी कोरडी झालेली आहे, पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे. पहा, अशी छान जाडी आलेली आहे आणि खालची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. पुन्हा झाकण ठेवते. काही सेकंदसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मात्र अगदी मंदच राहू द्यायचा आहे. काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं. त्यानंतर पुन्हा झाकण काढून घेते. पहा, पलटून घेऊ. दोघं साईडला मस्त असं छान शेकून झालेलं आहे. अशा प्रकारे आपण उलटपालट करून शेकू शकतो. पहा, या धावण्याला जाळी पण छान आलेली आहे आणि मस्त लुसलुशीत असं हे धावण झालेलं आहे आपलं पहिलं. पहा, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. छान अशी जाडी आलेली आहे. आणखी मी अशाच प्रकारे एक धावण तुम्हाला पुन्हा करून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे. पहा, अगदी थोडंच टाकायचं आहे. पाव चमचा तूप टाकलं. पसरून घेऊ पॅनमध्ये.
मिश्रण घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे। तर आता हे थोडंसं मी मोठं करते। पहा, असे लहान सुद्धा करू शकता मी आधी दाखवल्याप्रमाणे, किंवा त्यापेक्षा मोठी साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता। खूप पातळसर सुद्धा पसरवायचं नाही आणि खूप जाड सुद्धा राहू द्यायचं नाही। जसं आपण धावण करतो ना, त्या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे उत्तप्प्यासारखं। अशा प्रकारे पलटून घेतल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे। पुन्हा काही सेकंद तसंच झाकण राहू दिलं। झाकण काढून घेतलं। पहा, वरची बाजू पूर्णपणे ही कोरडी झालेली आहे आणि जाळी सुद्धा काय मस्त अशी आलेली आहे। असं छान आपलं हे जाळीदार धावण होत असते। त्यानंतर पलटून घेऊ। लहान साईजचे केले ना, पलटवायला अगदी इझी पलटवले जातात। झाकण ठेवते काही सेकंदसाठी, पुन्हा पलटून घेते। अशा प्रकारे उलटपालट करून दोन्ही साईडला मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे अजिबात कुठेही तुटत नाही, काही नाही आणि मस्त जाळीदार, लुसलुशीत आणि स्पंजी अशा प्रकारचे आपले हे धावण होत असतात। अशा प्रकारे उलटपालट करून शेकून घेतलेला आहे। पहा, रंगही अतिशय मस्त असा येतो। शेकून झालेला आहे, काढून घेऊ। काढताना शक्यतो अशा प्रकारच्या जाळीवरती ठेवा, म्हणजे छान ते कुरकुरीत राहतं। कारण गरम असतं ना, तेव्हा जाळीचा वापर करा किंवा लाकडी टोपलीचा वापर करा। पहा, अशाच प्रकारे आणखीनही मी काही धावण करून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते। पहा, मस्त जाळीदार, स्पंजी आणि लुसलुशीत मऊ असं हे धावण आपलं झालेलं आहे ओल्या नारळापासून। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारं असे धावण आहे। तुम्ही नक्कीच करून पहा। एकदा कराल ना, नेहमीच करून खाल। घरी सुद्धा नाश्त्याला करू शकतात किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा करून देऊ शकता। असंच मऊ राहतं छान। पहा, तोडूनही दाखवते, छान असं स्पंजी झालेलं आहे। मग करायचं आहे, तर या ठिकाणी मी शेवाया घेतलेल्या आहे। आपण ही रेसिपी उन्हाळ्यातच बनवून ठेवलेली आहे, तर या रव्यापासून सुद्धा बनवता येतात शेवाया किंवा गव्हापासून सुद्धा। तर ह्या ज्या शेवाया आहे मी गव्हापासून बनवलेल्या आहे आणि कशा प्रकारे ह्या बनवल्या जातात त्याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे। तुम्हा सर्वांना ती रेसिपी फार आवडलेली आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, म्हणजे दिवाळीनंतर ते उन्हाळ्यापर्यंत आपण या शेवाया बनवू शकतो। आता या शेवायापासून मी तुम्हाला उपमा करून दाखवत आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल घातलं। तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ह्या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। शेवाया भाजायच्या म्हणजे जास्त लाल किंवा तांबूस करायच्या नाही, तर हलक्या साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत ह्या परतून घेते। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे। कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 1.5 मिनिटासाठी ह्या शेवाया परतून घ्यायच्या आहे। पहा, कुठेही शेवाया जळत नाही आणि परतत असताना अशा सतत आपल्याला या परतवायच्या आहे, म्हणजे एका साईडलाच त्या लागणार नाही कढईला। यापेक्षा जाड सुद्धा शेवाया बनवल्या जातात, तर ही आज रेसिपी मी तुम्हाला बारीक शेवायांची दाखवत आहे। पहा, शेवाया एवढ्या बारीक असून सुद्धा हा उपमा अजिबात चिकट होत नाही। साधारण 2 मिनिटासाठी शेवाया भाजून घेतल्या, त्यानंतर ताटामध्ये काढून घेते। शेवाया ह्या गार होऊ द्यायच्या आहे। पातेल्यामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळत असतानाच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। साधारण 5 ते 6 थेंब तेलाचे टाकले आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। अशी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेवाया टाकायच्या आहे आणि गॅस मोठाच राहू द्यायचा आहे। मोठ्या फ्लेमवरतीच शेवाया उकडायच्या आहे। जास्तही उकडू द्यायच्या नाही। साधारण 70 ते 80% शेवाया आपल्याला ह्या उकडायच्या आहे। म्हणजेच शेवाया ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे, म्हणजे शेवाया जास्त ह्या शिजणार नाही। पहा, पूर्णपणे ह्या मिक्स केलेल्या आहे आणि आता हे उकळी आलेली आहे अशा प्रकारची। आता मी गॅस बंद करते, त्यानंतर एखादी गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी वगैरे आणि त्यामध्ये ह्या शेवाया पूर्णपणे काढायच्या आहे। शेवाया ह्या जास्त वेळ गरम असतात, ती शिजण्याची प्रोसेस थांबावी त्यासाठी माठातलं गार पाणी टाकायचं आहे। साधारण 2-3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे लवकर त्या गार होतात। पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता शेवाया गार होत आहे आणि पाणी सुद्धा निथळलं जात आहे, तोपर्यंत आपल्याला भाज्या ह्या चिरून घ्यायच्या आहे। या ठिकाणी भाज्यांमध्ये
मी एक मीडियम साईजचा कांदा असा लांब उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्यासुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहे. म्हणजे लहान मुलांच्या डब्यात जरी आपण देत असाल हा उपमा, त्यांना पटकन मिरची निवडता येते. मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता, एक्स्ट्राच्या घरात भाज्या असतील तर. आता उपमा करायचा आहे म्हणून तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये साधारण पळीने सांगायचं झालं तर 1 पळी तेल घालायचं आहे आणि मीडियम साईजचा चमचा सांगायचं झालं तर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतरच मग जिरे टाका. आता जिरे मोहरी दोघं सुद्धा तडतडू द्यायचे आहे आणि त्यानंतर मग घेतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. पाने अशी थोडी फ्राय होऊ द्यायची आहे आणि लगेचच मग मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा काही सेकंदसाठी परतून घेतलेली आहे. मिरची अशी थोडी परतून झाली का आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा साईडला करते मी आणि यामध्ये शेंगदाणे टाकते. शेंगदाणे असे लाल करून घ्यायचे आहे किंवा सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये शेंगदाणे तळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर अशा प्रकारे हे साहित्य भाजून घ्या. आता कांदा शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदा सुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि कांदा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप असं जास्त ब्राऊन सुद्धा करायचा नाही. आता हा टोमॅटो टाकायचा आहे. तर यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे म्हणजे पाणी सुटत नाही शेवयांना आणि उपमा हा चिकटसर होत नाही. बिया काढून घेतलेला टोमॅटो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा असा अर्धवट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग शिजवून ठेवलेल्या आणि गार झालेल्या शेवया टाकायच्या आहे. गार झाल्यानंतरच टाका आणि अशा डायरेक्टली टाकायच्या नाही, तर अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून मग टाकायचे आहे. पहा, याच पद्धतीने सगळ्या शेवया कढईमध्ये टाकायच्या आहे. आता मिक्स करून घेते. गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे. या शेवया आधी पूर्णपणे मिक्स करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये आता या शेवयाच्या उपम्याला मॅगीसारखी छान चव यावी आणि मस्त चविष्ट या शेवयाचा उपमा व्हावा, त्यासाठी यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे. तर असं हे मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मग ती टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ अगदी कमीच टाकायचं आहे, कारण शेवया जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सुद्धा शेवयांमध्ये मीठ असते, म्हणून अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं ना तरी सुद्धा चवीला ह्या शेवया छान लागतात. पहा, अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा उपमा केलेला आहे. कुठेही चिटकलेला नाही, अगदी मोकळा सडसडीत असा हा उपमा होतो. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या हा उपमा बनवून दिला तरी सुद्धा गार झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतो. पहा, दिसायलाही मस्त तेवढा चविष्ट सुद्धा हा उपमा होत असतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. 1 वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला. कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुचकरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे, आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुचकरून घेतलेला आहे, अलगद हाताने असा. त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे. तर 3 वाटी मुरमुरे घेते. मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे, साधारण पाव चमचा. आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची. तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता. 1 चमचा ही चिंचची चटणी टाकली. 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकला. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार, अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार. त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे 1 वाटी. तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे. थोडे शेव टाकले, थोडेसे राहू दिलेले आहे.
बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. फक्त एवढं साहित्य टाकलं. त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली. मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे. आता प्लेट लावते. तर मंडळी, ही जी भेळ आहे ना, चवीला अप्रतिम लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत भेळ आहे. सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही भेळ तुम्ही, किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता. असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणार, पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित. यामध्ये या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. ह्या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे. रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे. किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहेत. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे,
आणि 1 चमचा दही टाकायची आहे, म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा ह्या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर साबुदाणा घ्यायचा आहे आणि एक मूठभर साधारण पाव कप शेंगदाणे आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहे. कढईमध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे मस्त आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी करण्यासाठी मी मीडियम असा साबुदाणा घेतलेला आहे, जो आपण रेग्युलर खिचडीसाठी वापरतो ना तोच. तुमच्याकडे जर का यापेक्षा बारीक साबुदाणा येतो तो असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा आणि शेंगदाणे कमी अधिक प्रमाणामध्ये घेऊ शकता. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे. साबुदाणा सुद्धा हलकासा फुलून आलेला आहे.
साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती साबुदाणा आणि शेंगदाणे परतून घेतले. तर साबुदाणा आणि शेंगदाणे आपल्याला खूप डार्क असे भाजायचे नाही. असे हलके चटके लागले आणि साबुदाणा फुलून आला का भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहे. आता हे पूर्णपणे गार झालेले आहे. त्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे टाकते. आता झाकण लावून मिक्सरला हे दळून घेऊ. अगदी छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की यामध्ये अख्खा साबुदाणा किंवा जाडसर साबुदाण्याचे कणे आहेत, तर मग चाळणीने चाळून घ्यायचं आहे. पण हे पीठ छान असं बारीक झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी चाळत नाही. पीठ हे बाजूला करू. त्यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे 2 शिजवलेले बटाटे. बटाटे 2 शिजवून घेतले आणि साल सुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे बटाटे खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. या प्रकारे बटाटा खिसून झाला, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा वापर करते. अर्धा चमचा जिरे, आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कुटून घेतलेल्या आहे. हिरवी मिरचीची पेस्ट किंवा चिली पेस्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथिंबीर घाला. तर मी उपवासाला करत नाही, नाश्त्याला ही रेसिपी करत आहे. नाश्त्याला सुद्धा आपण करू शकता, चवीला छान लागते. तर म्हणून यामध्ये कोथिंबीर घातली. आता यामध्ये पाणी वगैरे न घालता असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. यापैकी तुम्ही कुठलेही साहित्य उपवासाला खात नसाल तर ते नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. पीठ असं छान हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे घट्टसर हा उंडा झालेला आहे पिठाचा. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी असं हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत चटणी करून घेऊ. चटणी करण्यासाठी लहान मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 4 भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार मिरची घेऊ शकता. हे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे काही, ते सुद्धा भाजून घेतलेले आहे. तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये ओलं खोबरं हे नसते, त्यामुळेच या ठिकाणी मी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग भाजून घेतले, साल काढून घेतलेली आहे, मग शेंगदाणे घातले. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजून घेतलेले जिरे. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चटणी अशी छान बारीक ही वाटून घेतलेली आहे. चटणीमध्ये ना सगळं साहित्य आपण भाजून वापरलेलं आहे, त्यामुळेच ह्या चटणीला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही. आता आपण पराठा करून घेऊ. बघू शकता पीठ छान असं हे मुरलेलं आहे. झाकण काढून घेते. असं चपातीला आपण उंडा घेतो ना, तसा हा उंडा घ्यायचा आहे. उंडा छान गोल करून घेऊ ह्या प्रकारे. आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठा पोलपाटाला चिटकू नये म्हणून आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी साबुदाण्याचे हे पीठ घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ घेऊ शकतात, भगरचं किंवा राजगिऱ्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. पीठ लावायचं आहे अगदी थोडं आणि लाटून घेऊ. हा पराठा लाटत असतानाच हलक्या हाताने लाटायचा आहे. तर चपातीप्रमाणे लाटून घेऊ. लाटत असताना काठ हे असे थोडे फाटतात, असा सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता, पण असा हा पराठा व्यवस्थित दिसत नाही, म्हणून छान असा गोलगरीत आकार येण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटने कट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे कट केल्यामुळे हा जो पराठा आहे साबुदाण्याचा असा छान गोल गरगरीत होत असतो. यानुसार सोबतच तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान असा गरम झालेला आहे. गरम तव्यावरती हा पराठा टाकायचा आहे आणि शेकून घ्यायचा आहे. जशा आपण चपात्या शेकून घेतो ना, त्यानुसारच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तवा सुद्धा तसाच तापलेला ठेवायचा आहे. शेकून घ्यायचा आहे. एक बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायचं आहे. खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा नाही. तर जसं आपण फुलका करतो ना, थोडासा मीडियम त्यानुसारच लाटायचा आहे. उलटून पालटून छान दोघं साईडनीही शेकायचं आहे. बघू शकतात असे छान हा फुलतो पराठा. तुम्हाला आवडत असेल तर या पराठ्याला तुम्ही तेल, तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता. पण आजची ही जी रेसिपी आहे ना, मी तुम्हाला तेलाचा थेंब एकही न वापरता अशी करून दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी मी काही लावत नाही. काही न लावता सुद्धा मस्त सकाळचा केलेला हा पराठा संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहतो. बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे पराठे करून घ्यायचे आहे. एक नाही तर सगळेच पराठे असे छान हे फुलत असतात आणि उलटून पालटून मस्त छान असे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे तुम्हाला जर का तेल तूप लावायचं झालं तर मग तुम्ही अगदी थोडंसं लावून घेऊ शकता. मी एकालाच तुम्हाला लावून दाखवलेले आहे. सगळे असे तेल तूप न लावता केलेले आहे. यानुसार बघू शकतात 1 कप साबुदाण्यामध्ये साधारण 5 ते 6 हे पराठे होत असतात. अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे हे पराठे होत असतात. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढे मऊ लुसलुशीत असे हे पराठे होत असतात. तुम्ही नक्कीच एक वेळा करून पाहाल तर तुम्ही नेहमीच अशी ही रेसिपी करून खाल. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटमध्ये 2 मिरच्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जाडसर असा ठेचा करून घेते किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटू शकतात. एक पसरट बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही मेजरमेंट कपाने हे पीठ घेऊ शकतात. मी अशा ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. भरपूर ताजी फ्रेश स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे साधारण 1 वाटी आणि 1 वाटी कांद्याची पात घालायची आहे बारीक चिरून. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी कांदा घालायचा आहे. कांदा असा हा थालीपीठ मध्ये घातला ना थालीपीठ मस्त मऊ येतात आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना लसूण आणि मिरचीचा तो ठेचा टाकला. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. तर हा जो चम्मच मी तुम्हाला दाखवत आहे हा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना त्या चमच्याच्या मेजरमेंट मापाने तुम्हाला दाखवत आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे. चवीनुसार वापरायची आहे. त्यानंतर पोहे खाण्याचा 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 चम्मच तेल टाकते. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. फक्त एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे जे पीठ आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी वापरायचं नाही. तर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, इतर मसाले घातलेले आहे. तर सगळे ह्या ज्वारीच्या पिठाला अशा पद्धतीने व्यवस्थित लागले जातील म्हणून साधारण काही सेकंदसाठी हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना जास्तही सैलसर मळायचं नाही किंवा घट्टसर सुद्धा नाही. जसं आपण भाकरीची कणिक मळतो ना भाकरीचं पीठ त्याच पद्धतीने मळायचं आहे. पण अगदी थोडं थोडं ह्याच प्रकारे पाणी घालून मळायचं आहे. तर हे जे थालीपीठ आहे अतिशय झटपट होता. संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला कंटाळा आला भाजी पोळी बनवण्याचा का आपण अगदी झटपट अशा पद्धतीचं थालीपीठ बनवून खाऊ शकतो. पोटभरीचा पदार्थ आहे आणि जास्त तेलकट सुद्धा नाही किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतो. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवून देऊ शकतात. यामध्ये आपण भरपूर कांदा घातलेला आहे त्यामुळे हे थालीपीठ जे आहे ना दुपारपर्यंत किंवा गार जरी झालं तरी सुद्धा छान असं मऊ राहतं. हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही अशा प्रकारे. आता थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे म्हणून पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तर रुमाल घेऊन त्याची अशा प्रकारे मी घडी करून घेतलेली आहे आणि हा रुमाल ओला केलेला आहे. ओला रुमाल पोलपाटावरती ठेवायचा आहे. वरतून सुद्धा थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. त्यानंतर थालीपीठ बनवायचे आहे म्हणून थालीपीठचं पीठ घ्यायचं आहे. ज्या साईजनुसार आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे थोडे लहान मोठे त्या साईजनुसार आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. असा हा उंडा घेतलेला आहे थालीपीठाचं. त्यानंतर कापडावरती ठेवायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावलं आणि अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे थापून घ्यायचं आहे. असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत घ्यायचं आहे. असं थोडंसं हाताला पाणी लावलं ना व्यवस्थित हे थालीपीठ थापलं जातं आणि काठ जर का थोडेसे असे फाटले जातात तर गोलाकारामध्ये करायचे त्याला. अगदी झटपट हे थालीपीठ थापून होत असतात. जास्त जाडही थालीपीठ आपल्याला करायचं नाही. खूप असं चपातीप्रमाणे पातळसर सुद्धा नाही तर मीडियम असं राहू दिलेलं आहे. त्यानंतर थालीपीठ व्यवस्थित छान असं शेकावं त्यासाठी यामध्ये थोडीशी आपल्याला अशा प्रकारे छिद्रे करायची आहे बोटाने. आता वरतून थोडीशी तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण अशी तीळ लावून शेकले ना थालीपीठ चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला तर मस्तच दिसतात. तीळ पडू नये म्हणून थोडंसं थापून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तवा ठेवलेला होता. तवा सुद्धा मस्त तापलेला आहे.
अगदी थोडंसं तेल टाकते तव्यावरती. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी थोडंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकलेलं पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला. गरम तव्यावरती हे थालीपीठ अशा प्रकारे पालथं करायचं आहे. म्हणजे कापड पालथा केला आणि वरतून कापड हा उचलून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनिटापर्यंत हे थालीपीठ शेकू दिलेलं आहे. पलटी करायचं आहे. असं उलटून पालटून हे थालीपीठ मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर थालीपीठ शेकत असताना यावरती तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात किंवा बटरचा सुद्धा किंवा तेल सुद्धा. तर या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून हे थालीपीठ शेकून घेते. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळ्यांचाच कल वाढत आहे. तर तेलकट खाणं किंवा तुपकट खाणं हे पूर्णपणे सगळ्यांनीच आता टाळलेलं आहे. तर जर का थालीपीठला तेल न लावता सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो. तेल किंवा तुपाचाही वापर न करता. दोघं बाजूंनी मस्त असं हे थालीपीठ खरपूस शेकून झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. किती मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकतात. आणखी मी तुम्हाला दुसरंही थालीपीठ बनवून दाखवते. दुसरं थालीपीठ बनवण्याच्या आधी कापडाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घेतल्यावरती आधीच्या थालीपीठाप्रमाणेच हे सुद्धा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. असा गोलाकार थोडासा देत थालीपीठ हे थापून झालेलं आहे. या प्रकारे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्याही साईजमध्ये थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान किंवा मोठे, त्या साईजनुसार तुम्ही थालीपीठ बनवू शकतात. वरतून थोडीशी तीळ टाकते. थोडंसं थापून घेते म्हणजे तीळ पडणार नाही आहे. आणि अशा प्रकारची थालीपीठाला तीळ लावून घेतली ना, थालीपीठ चवीला तर मस्तच लागतं. पूर्णपणे थापून झाल्यानंतर अशा प्रकारे होल करायचे आहे. साधारण 4 ते 5 होल करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे जे दुसरं थालीपीठ आहे ना, हे शेकण्यासाठी मी अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करत नाही. तव्यावरती थालीपीठ टाकलं. खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला तीळ हवी असेल तर अशा प्रकारे तीळ लावून शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता. थोडंसं हात फिरवून घेते म्हणजे तीळ ही निघणार नाही. आणि दोघं बाजूंनी हे जे थालीपीठ आहे आधीच्या थालीपीठाप्रमाणेच शेकून घेते. तेल, तूप, बटर न वापरता सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ आपण बनवून खाऊ शकतात. गरम गरम हे थालीपीठ खायला तर चवीला अप्रतिमच लागतात. पण गार झाल्यानंतर सुद्धा मस्त अशी चवीला लागतात आणि मऊ राहतात. अजिबात चिवट होत नाही. अशा पद्धतीने दुसरं सुद्धा थालीपीठ आपण तेल, तूप किंवा बटर काही न वापरता अशा पद्धतीने सुद्धा थालीपीठ हे बनवून घेऊ शकतात तुम्ही. ज्यांना तेल, तूप नकोय ते अशा दुसऱ्या थालीपीठाप्रमाणे शेकून थालीपीठ बनवून घ्या. तर अशाच प्रकारे संपूर्ण थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे. जेवढं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तेवढ्या या प्रमाणामध्ये 3 थालीपीठ होत असतात अशा या मोठ्या साईजचे. सोबतच दही आणि लोणचं. तर हे जे थालीपीठ आहे ना, दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा लोणचा सोबतही किंवा चटणीही बनवू शकतात. चवीला अप्रतिम लागणारे, अगदी झटपट होणारे, पोटभरीचा, अतिशय पौष्टिक, वजन कमी करणारा असा हा ज्वारीचा नाश्ता. हे थालीपीठ नक्कीच तुम्ही सुद्धा करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा. त्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा मीडियम साईजचा बटाटा आहे. त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ. त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेलं आहे.
असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खीस झालेला आहे। आता हा जो खीस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही, जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। एक वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे, थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। पोहे खाण्याचा चम्मच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे, पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही, तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे। या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं। झाकण उघडून दाखवते, असा हा रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घेऊ। खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान असं हे दिसत आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवू, गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ। आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे, छान असा रंगही आलेला आहे। त्यानंतर काढून घेऊ। तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे। ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते। पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता। तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे। तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे। किती सोपी रेसिपी आहे बनवायला, आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात। गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात। शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात। मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात, पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात। तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात, किती मस्त असा हा फुलून आलेला आहे। तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे।
अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते.